नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं साई शेलार ब्लॉगमध्ये मित्रांनो. आणि तुम्ही ज्या कालच्या ब्लॉगला एवढं प्रेम दिलं तेवढं प्रेम बघून मला पासून धन्यवाद मित्रांनो. आणि आज मित्रांनो आपला 22 जानेवारी आणि चला आज उत्सवाचा दिवस आहे. आणि आज आपल्या संध्याकाळी ब्लॉग काय म्हणून माहिती आहे का, आपण गेलो पालखीला वाजवायला थोडा इकडं 30 गावात आणि एक शिवाजी चौकात राम मंदिराची पालखी होती, तर आपण तिकडे गेलो वाजवायला म्हणून आपण संध्याकाळी ब्लॉग चालू होतो. तर आता मस्त पालखी वगैरे आमची आहे, तुम्हाला दाखवतो त्याला मंदिरात. ही बघा पालखी रामाची. आपली शिर्डीची पालखी आणि आपल्या गणपती बाप्पाला तुम्ही एकदा बघितलं ना तर मन खुश होणार. बघा गणपती बाप्पाला कसं सजवला बघा, राम मंदिर आणि आपले कुलदेवता दाखवून बाबा अर्पण बाबा. आणि इथं मस्त एकवीर आहे, तिथं आहे धरण आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज साईबाबा. त्याला मस्त दर्शन करतो मी, भेटतो तुम्हाला नंतर. आमच्या गावात बघा मस्तपैकी रांगोली वगैरे पाडतात आहे. आणि हे बघा राम सिया राम, इकडं पण मस्तपैकी रांगोली काढतात आहे. म्हणजे जे घरात आहे बाहेर रांगोली पाडतात तिकडे पण रांगोली पाडले. आणि आपली पालखी इकडे ठेवली आहे फिरवाची. आणि आपले राम पण इकडे आहेत, राम तिकडे आहेत. त्याला तर भेटलं मित्रांनो नंतर. तर मित्रांनो आमच्या आरती तयार झाले मस्त की आता आरती होईल नंतर. हे बघा पोरं पण जमले आपले. चला मग भेटूया नंतर आरती झाली. तर मित्रांनो आमची पालखी निघते आता, पालखी उचलण्याची तयारी चालू. आणि आपले बँडवाले पण आलेत मस्तपैकी. बँडवाल्याला आपण पण थांबलो पोटला बघला मित्रांनो. ऑन मास्टर फुल थांबलाय.
झाली सर्व काय आणि माझा आहोत म्हणून बसलाय जय श्रीराम बोलून. नाही काय म्हणणार आज पालखीवर बद्दल काय बोलणार? पालखीबद्दल आम्हाला खूप मजा आलेली आहे आणि आता मस्त आहे त्याचं जेवण बी झालेलं आहे. आता लवकरात लवकर काशीला मंदिर होईल आमचं आणि आपला अलिबागला चाललो पण उद्या सकाळी आम्ही अलिबागला जाऊन ब्लॉग बघायला विसरू नका. लाईक करा. जय श्रीराम. जय श्रीराम. दर्शन आज पालखीबद्दल काय म्हणणार? 22 जानेवारी पासून मस्त पालखी रामाची एवढा सजवलाय एकदम गावामध्ये झेंडे लावून पतंग बी बघू शकता. गाव कसा सजवलाय जसा आपण सजवतो ना आपल्या होली येते ना जसं आमचे राम आले म्हणून आम्ही आता गाव सजवलाय आणि एवढा आनंद आहे ना त्याच्याहून जास्त कोली लोकांना आनंद तुम्ही बघू शकता. अयोध्यामध्ये दिवाळी इकडं पण दिवाळी झाली. अयोध्यामध्ये जास्ती जल्लोष आहे ना तसाच जल्लोष आहे ना आपल्या इकडं पण झालेला आहे. बघू शकता सकाळपासून नाही बोलले तर काय पोरं करतात. ज्याच्या ग्रुपनी वाचायला शेव थंडा दुधाची शेव काय गोपाल मामाने भंडारा ठेवलाय. सगळ्यांनी खरोखर दिवाळी जशी अयोध्यामध्ये साजरी झाली ना कल्याणकरांनी एकदा परत या पुढच्या वर्षी याच्याहून जोरात होईल. चला तुम्ही जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो आमच्या माकड ग्रुपने बदाम शेक केलं होतं दुपारी. हे बघा वाटा चालू आहे अजून बदाम शेक आणि आपले बोरं पण पितात सर्व. तर आता भेटूया मित्रांनो. कमान पण लागले बघा मित्रांनो. खूप छान असं सजवलंय गाव. चला भेटूया बदाम शेक पिऊन. मित्रांनो आपण आलोय भंडाऱ्याच्या जागेवरती म्हणजे मामाने आपल्या गोपाल मामाने ठेवले बघा मित्रांनो भंडाऱ्याची तयारी सर्व आहे आणि राम आता आपला बॅनर पण आहे. आता भंडारा वाटप चालू आहे बघा आपल्याला मित्रांनो. आमच्या गावकऱ्यांची लाईन बघा किती आहे. हे अलिबागला कोण कोण आहे त्यांची सगळं जायचं वाटतं तुमचं. मित्रांनो मात्र जवान आहे तिकडं. तिथं आम्ही दुसरा काउंटर चालू करतोय. भेटूया मित्रांनो पुढं. मित्रांनो हा जो भंडारा ठेवला ना पूर्ण हा आपल्या मामाने ठेवलाय गोपाल मामाने. मामा मला माझ्यातर्फे आणि माझ्या गावकीतर्फे खूप खूप धन्यवाद. आपल्या गावकीतर्फे सॉरी खूप मी भंडारा ठेवलाय. राम भक्त कट्टर बघा मित्रांनो. यांची ड्रेसिंग पण पूर्ण बाबा या दिवसाचा आम्हाला काही वर्ष वाट पाहत होतो आणि तो क्षण आला आणि आम्हाला भरपूर आनंद झाला. असा आनंद झाला त्याचा का अर्थच आम्ही करू नाही शकतो. राम राज्य पुन्हा निर्माण होईल. जय श्रीराम. जय श्रीराम. चला मामा मस्त खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद. चला मित्रांनो भंडारा आपला चालू करू बघा तुम्ही. आता पोरं लागले कोणाची पोरी होत्या. चला मग आपण पण जाऊन घेऊन नंतर भेटूया. मित्रांनो गोपाल मामाबद्दल सांगायला गेलो ना तर मलंगडला पण मित्रांनो मोठा भंडारा देतात. ते बकरा वगैरे कापून आणि तिथं मानपान पण असतो आणि ते बोलतात ते आम्ही दरवर्षी देऊ 22 तारखेला. मामा जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो सर्वजण आपले आहे दरवर्षी 22 तारखेला देतील 22 जानेवारी. इकडं पण एक काउंटर आहे दरवर्षी भंडारा देणार आहेत. त्या भेटूया पुढं. जय श्रीराम. जय श्रीराम. आपले वाड्यातले गोपाल मामा भिडे यांनी एवढा आनंद झालाय की आज त्यांनी मोठ्या प्रमाणात 800 माणसांचं जेवण ठेवलं आहे आज आपल्या समाजासाठी आणि राम भक्तांसाठी. तर त्यांचा आपण सत्कार मयूर भगत हे करणार आहेत. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.
तर मित्रांनो ब्लॉग मी इथेच एंड करतो. जय श्रीराम. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आम्ही चाललो आहे अलिबागला आणि पुढचा ब्लॉग येईल तो अलिबागचा येईल. मस्त खूप एन्जॉय करू पैशावाल्या ग्रुप सोबत परत एकदा. पहिले एकदा गेलो पण एकविरेला तुम्ही बघा, नाही बघितलं असेल तर आपल्या चॅनलमध्येच आहे. चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय श्रीराम.